त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे. रात्री तुम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये होते, काही संवाद झाला, भेट झाली? नाही, मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या. आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते. त्यामुळे निवडणूक आयोगावर चर्चा तर रोज चालू असते आमची. सध्याचे आरोप निवडणूक आयोगाने जे या सध्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर, त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं कळतंय. आरोप प्रत्यारोप मी केलेत, मुख्यमंत्र्यांनी केलेत, बिलकुल केले नाहीत. आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे, स्थानिक विषयांना घेऊन करतोय. स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे, स्थानिक समस्या आहे, स्थानिक प्रश्न, ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्याने यावं. त्यामुळे आम्ही प्रचार करतोय, डेव्हलपमेंटवर प्रचार करतोय. निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं. ते खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत. परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या. हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही. पण दुर्दैवाने तशा घटना घडलेली, त्याची मी माहिती घेतली. तुमचा पुतळा काढणार आहे, तुमचे 35 आमदार बोलणार आहे, तसं संजय राऊत पण आले. अमित शहा पुतळा काढणार आहे, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो. तर स्थानिक प्रश्नावरची ही निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रचारावेळी आम्ही कधी आरोप प्रत्यारोप केले नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. स्थानिक निवडणुकांच्या प्रचारात विकासावर, तिथल्या स्थानिक मुद्द्यांवर बोलतो असंही शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत, या संदर्भात माहिती घेऊन बोलणार असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत यांना तब्येतीसाठी शुभेच्छा असंही त्यांनी म्हटलंय. तर शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली. एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी करण्यात आलेली आहे. सांगोल्याचे आमदार आहेत बाबासाहेब देशमुख, त्यांच्याही प्रचार कार्यालयाची तपासणीही करण्यात आली आहे. तर सांगोल्यातली ही दोन दृश्य, एकीकडे शहाजी बापू पाटील त्यांच्या कार्यालयातही एलसीबी आणि भरारी पथकानं तपासणी केली, त्या वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं. तर भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची तपासणी सुद्धा एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केलेली आहे. रडच बसू नको. हॅलो, काय जात नाही का? रडू नको. आले ती पोलीस येते जास्त, तुला रडाय काय झालं? शांत ग बस. तर हे बहुतेक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंके यांनी कटकारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं. माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे. घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे. माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही राजकारणात. कशासाठी असं करताय? मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा यांना सांगणार आहे, मी दबावाला बळी पडणारा नाही. मी लढणारा माणूस आहे. लढाई खेळणं माझा धर्म आहे.